नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आता आपण बातम्या विस्ताराने पाहूयात। बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसातली महत्त्वाची बातमी। अत्यावश्यक सेवा वगळून देशभरातील निवासी डॉक्टरांचं आज काम बंद आंदोलन असणार आहे। कोलकातामधील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या निषेध यावेळेला केला जाईल। रुग्णालयामधील ओपीडी सेवा आज बंद राहतील। दरम्यान रुग्णालयामधील आपत्कालीन सेवा या सुरू राहणार आहेत। वैद्यकीय महाविद्यालयामधील निवासी डॉक्टर 4 दिवसांपासून संपावर असून आता इंडियन मेडिकल असोसिएशनने सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत संप पुकारलेला आहे। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अपडेट्स त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। अभिजित, वृषाली, खरं तर कोलकात्यात जी घटना घडली, निवासी डॉक्टरवर खरं तर अत्याचार झाला आणि त्यानंतर त्या डॉक्टरांची हत्या करण्यात आली। त्यानंतर देशासह राज्यभरात जो आहे तो याचा परिणाम होताना पाहायला मिळतो, कारण निवासी डॉक्टर राज्यभर आणि देशभर आता आक्रमक झालेले आहेत। गेल्या 4 दिवसापासून निवासी डॉक्टरांनी संप आणि काम बंद आंदोलन विविध ठिकाणी पुकारलं होतं आणि त्यालाच पाठिंबा म्हणून आज 17 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट असा 24 तासाचा IMA इंडियन मेडिकल असोसिएशन कडून जो आहे तो संप पुकारण्यात आलेला आहे। देशभरातील IMA असतील किंवा मार्चचे विद्यार्थी असतील हे आजपासून 24 तासासाठी संपावरती जाणार आहेत। खरं तर कोलकात्यात जी घटना घडली त्याचे जे पडसाद आहेत आता ते देशभर उमटायला सुरुवात झालेली आहे। खरं तर निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना या सगळ्या IMA असतील किंवा इतर संघटना असतील, परिचारिका संघटना असेल किंवा निवासी डॉक्टर संघटना असेल, या सगळ्या संघटनांनी आज देशभरात जो आहे तो संप पुकारलेला आहे आणि याचाच फटका मोठ्या प्रमाणात आरोग्य व्यवस्थेला बसणार आहे। खरं तर अत्यावश्यक सेवा वगळता ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या आज बंद करण्यात येणार आहेत। 17 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट असा एकूण 24 तासासाठी IMA कडून हा बंद पुकारण्यात आलेला आहे। पुणे हॉस्पिटलची ही दृश्य आपण पाहतोय। ससून रुग्णालय असेल, बीजे वैद्यकीय महाविद्यालय असेल, इथं देखील आता संपाला सुरुवात झालेली आहे। विविध ठिकाणी शोकसभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि ऍक्ट लागू करावा जो सुरक्षेचा आहे त्याची मागणी IMA कडून आता करताना पाहायला मिळते आणि आता या संपाला धन्यवाद अभिजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।